केलं होतं मेथीचं पिठलं. आता मेथीचं पिठलं करण्यासाठी मेथी तर लागणार ना, घरात कुठली असते. गेले मग फापलत बाजारात मेथी आणायला. मग आता कितीला आणली, कुठून आणली, कशी आणली, 20ची एक, 50च्या 2 का 25ची एक, 60च्या 2 एवढं सगळं सांगायला आणि एवढं सगळं रेकॉर्ड करायला मला वेळ नाही. मी मेथी आणली, ती स्वच्छ धुतली, ती निवडली. आता त्याचे किती देठ ठेवले, मग फक्त पानच घेतली का खालच्या देठा पण ठेवल्या, हेही मला दाखवायला वेळ नाही. तुमच्या हिशोबाने करा ना, आयुष्य गेलं ना आता स्वयंपाक करण्यात. हां, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा. मग मी मेथी घेतली, ती धुतली, स्वच्छ ती निवडली. आता मेथी चिरा किंवा मग ती हाताने अशी तोडा. मी मेथी हाताने तोडते. मला असं वाटतं की मेथी चिरली की ती कडू होते. गोड कुठली होते मेथी, आपल्या आयुष्यात काय असणार गोड, सगळं कडूच. त्याच्यामुळं मला असं वाटतं की मेथी ही चिरली म्हणजे आपण चाकूने किंवा वेळीने ती चिरली तर ती कडू होते. आता हा माझा फक्त समज आहे की हे सत्य आहे, म्हणजे असं तुमच्यासोबत पण झालं आहे का, तुम्ही कधी ट्राय केलं आहे का, हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, आता येऊया पिठल्याकडे. मग पिठलं करण्यासाठी मी कढई घेतली, त्याच्यामध्ये फोडणी केली. फोडणीमध्ये मी लसूण घातला. पिठलं म्हणजे लसूण हा पाहिजेच, म्हणून मग छान लसूण चॉप 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 बारीक करून घातलेला आहे. तुम्ही अख्खे घाला, तुम्हाला खायचा, तुम्हाला जसं आवडतो तसं तुम्ही टाका, नाही तर नका टाकू. नाही नका टाकू नाही, नक्की टाका, तो लागतोच. पिठल्यामध्ये लसूण हा पाहिजेच, त्याच्यामुळे नक्की टाका. मग मी लसूण टाकला. मग मेथी टाकली जी आपण तोडून ठेवली होती. त्या तोडलेल्या मेथीला जरा छान त्या कढईमध्ये परतू दिलं. त्याचं छान असं खमंग एक यायला लागला खरपूस की मग डाळीचं पीठ घेतलं. डाळीच्या पिठामध्ये मी मीठ, ओवा, जिरे असं टाकलेलं आहे. ओवा टाकला कारण की थोडंसं जड असतं पचायला, म्हणून ओवा हा टाकावा. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करा, पोट दुखलं तर माझ्या नावाने ओरडू नका, माझं सांगायचं काम आहे. ठीक आहे, मी सगळं ते मिश्रण घेतलं. मग ते मिश्रण एका बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकलं. आता पाणी आधीच का टाकायचं, मग ते टाकताना म्हणजे आपण मेथीच्या पिठात मेथीमध्ये जेव्हा आपण ते टाकतो तेव्हा ते लम्स होऊन येत त्याचे, ऐसे लम्स नाही होणे चाहिए, त्या गुठळ्या होऊ नयेत, म्हणून ते टाका. त्याला छान मिक्स करा, कन्सिस्टन्सीनुसार पाणी टाका आणि मग त्याला छान मंद आचेवरती होऊ द्या. चमक आली की समजा पिठलं रेडी झालं आणि ह्याच्यासोबत भाकरी बनवून खावा. ओके.